उडदाचे वडे करण्यासाठी ही उडदाची डाळ 4 ते 5 तास भिजत घातली आहे। डाळ आता छान परत स्वच्छ धुवून घेऊया। आता ही डाळ आपण वाटून घेऊया। डाळ वाटताना ह्यात पाण्याचं प्रमाण अगदी कमी टाका, पीठ पातळ नाही होऊ द्यायचं। डाळ वाटताना हे आलं, हिरव्या मिरच्या 7 ते 8 लसूण, मिरची आलं लसूण सोबत थोडी कोथिंबीर घालूया वाटण्यासाठी। अशा पद्धतीचं वाटण करायचंय। या उडदाच्या डाळीमध्ये आपण वाटून घेताना आलं, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर हे टाकून वाटून घेतले। सांबार करण्यासाठी तुरीची डाळ शिजवून घेतली आहे, ती आता घोटून घेऊया। कांदा, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा या शिजवून घेतल्या। यात तुम्ही लाल भोपळा किंवा दुधी भोपळ्याचे तुकडे टाकले तरी चालतात सांबारमध्ये टाकण्यासाठी। आपण सांबार तयार करतोय। तेल तापायला ठेवलंय, मोहरी, कढीपत्ता, हळद, हिंग, काश्मीरी तिखट, चिंच, सांबर मसाला, टाकून घेऊया आपण। तुरीची डाळ घोटून घेतलेली आणि फोडणीतच हे बटाटा, कांदा, शेवग्याच्या शेंगा, दुधी भोपळा, लाल भोपळा सगळं टाकून घ्यायचंय। चवीनुसार मीठ, आणि 5 ते 10 मिनिटं छान उकळून घेऊया। चिंच टाकले, थोडासा गूळ टाकून घेऊया। आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे पीठ छान मिक्स करून घेऊया। वड्यांसाठी एका बाजूला सांबार केलंय, 5 ते 10 मिनिटं उकळू देऊया। त्यात आपण चिंच गूळ घातलंय। हे वडे अगदी हलके हलके आपोआपच तेलावरती तरंगून येतात आणि आपोआपच त्याची साईजही फुगून आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। एकदम हलके, स्पॉन्जी, पोकळ। ह्यात सोडा, बेकिंग पावडर कशाचाही उपयोग केलेला नाही। पीठ कसं तयार करायचं याच्यावर हे वडे अवलंबून असतात। अशा प्रकारे हे पीठ तयार करायचंय, तेव्हा वडे हलके आणि छान स्पॉन्जी येतात, बघू शकता।
सांबार, कुरकुरीत आणि स्पॉन्जी वडे, वरून कुरकुरीत आणि आतून स्पॉन्जी उडदाचे वडे, पुदिना, डाळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ. या सांबारमध्ये लाल भोपळा, कोहळा, दुधी भोपळा हेही टाकतात. तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे. थोडंसं टाकून बघूया तापलंय का. आता तेल छान तापलंय, तुम्ही बघू शकता. आता आपण त्यात हे उडदाचे वडे सोडून घेऊया. हे वडे भोक वडे नाही आहे, साधे भजी टाईप वडे आपण करतोय. आता गुलाबी सर होईपर्यंत तळून घेऊया. अगदी हलके हलके स्पॉन्जी आणि गोल्डन रंगावरती तळले गेलेले हे उडदाचे वडे स्पॉन्जी आहेत आणि असे वरून असे छान कुरकुरीत तळायचे आहेत. हलके फुलके, आतून स्पॉन्जी आणि वरून छान गोल्डन कुरकुरीत उडदाचे वडे. आता आपण काढून घेऊया. तेव्हा तयार आहेत आपले उडदाचे वडे. पुदिनाची चटणी, डाळ आणि पुदिना, मिरची, आलं, लसूण घालून आणि हे त्यासोबत सांबार. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.